नमस्कार, मी चंद्रकांत आईवळे. आपला मान आपला सन्मान, विश्वासाचं दुसरं नाव TV7 न्यूज. पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या. तुम्हाला जरा नीट बोलायला शिका. तुम्हाला मराठीत कळतं का नाही? मला नीट बोलता येत नाही का? तुमच्या आईच्या वयाचे तुम्ही कसं बोलताय त्याला? कुणी केला का त्याला? काय मालक झाला का पंढरपूरचा? मग कशाला म्हणता त्याला? सरकार एक मिनिट तुम्ही तिथं मोबाईल काय उपयोग करून सांगा थोडं काटेकोरपणे सेवा केलेला बरा आला देवाच्या दर्शनाला येणार हा काय तू करणार आहे सांग ना. काय करतो तू? काय करतो तुला लाज वाटत नाही? काय तुला तुला काय आदेश माहित नाही का? तुला टोपी घालून ये, कॅप घाल. नाही घालत मी नाबरूच आहेस तू. नाहीच ना, म्हणूनच सांगतो ना. कुणाला अब्रू काढाल का? बटन लावलं नाही छातीला तू. नाही लावलेलं. दादा आहेत काहीच ना तू. तुम्ही तुमच्या ह्याच्यात राहत नाही. तुम्ही आमदार साहेबांना बोलायचं काय झालं नाही? बाप आहे मी बेत असतो काय यंदा? माझा एकच बाप आहे. असं की तुला 10 बाप. छातीचं बटन लावून बोलत नाही तू. आईच्या वयाची काठी मारताना लाज वाटते नाही? मुली मारली म्हणजे कुणी सुद्धा नाही आला होता. तुला माहिती आहे तुझ्या मंदिर परिसरामध्ये तर अतिरेक झालाय. पोलीस तो साळोखे कुणी अधिकारी आहेत समजा की तुळशीच्या माळा विकाय बसणाऱ्याच्या गाठोडी उचलून दुसरीकडे टाकायची. एका 80 वर्षाची वयस्कर म्हातारी प्रसाद विकती बुका वगैरे असलं काय छोटं छोटं, तिच्या हातावर काठी मारली, तिचा हात सुजलाय, पोलिसांना काठी मारली, ते दाखवते की प्रत्येक जण त्या ठिकाणी ज्याला भूमिहीन आहे, जो शहरात राहतोय, झोपडपट्टीत राहतोय, ज्याला जगायचं साधन 4 वाऱ्या आणि पंढरपुरातल्या देवाच्या नावावरती जगणारे अनेक लोक आहेत तिथं या शहरामध्ये रहिवाशी आहेत. यापूर्वी कधीच पोलीस कशानं अशा पद्धतीचा त्रास त्या लोकांना दिलेला नाही. आणि उगीच्या उगीच मंदिराच्या सुरक्षेचं नाव करायचं. आता मंदिराची सुरक्षा म्हणल्यानंतर त्या गेटच्या खालच्या महाद्वार गेटची पोलीस चौकीच्या तिथं बसलेल्या माणसांना सुद्धा मारहाण करायचं काही कारणच नाही ना. आता कुणीतरी गन लावायला किंवा लिबीत लावायला, बुक्का लावायला, देवाच्या पाया पडून आल्यावर जे लोक प्रदक्षिणा घालतो त्यावेळेला तिथंच भेटावं लागतं ना, त्याला सुद्धा मारायचं. आज सकाळी 3 पोरं पोलीस स्टेशनमध्ये सकाळपासून मगाशी 5 वाजेपर्यंत त्यांना तिथं आग टाकले. आणि म्हणून सगळे जवळपास 150-200 महिला आणि पुरुष माझ्या तिथं कोर्टा शेजारच्या बांधकामावरती सगळेजण मिळून आले. मला त्यांनी तक्रार सगळी सांगितली आणि त्यांनी माझ्याकडे कारण असं सांगितलं की आम्ही यांचा बंदोबस्त करण्यात आम्ही निवडणुकीवर मतदान करणार नाही, आम्ही बहिष्कार टाकणार आहे आणि आम्ही निवडणूक आयोगाला कळवणार आहे. मी त्यांना विनंती केली असं नका करू, शेवटी आपण एकदा त्यांच्या वरिष्ठांना कळवू. म्हणून मी त्यांच्या समोरनं गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांना फोन करून सांगितलं. त्याच्यानंतर मी डीवायएसपीला फोन लावला. डीवायएसपी मिटिंग होती, इथले शहरचे पीआय गवळी होते. ते म्हणजे आयजीच्या मिटिंगमध्ये आम्ही आहोत, आम्ही थोड्या वेळानं तुमच्याशी बोलतो. प्रांत अधिकाऱ्यांच्या बरोबर मी चर्चा केली. प्रांत अधिकाऱ्यांनी काय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की लोकप्रतिनिधी जर 5 वाजता नामदेव पायरीपाशी ही करायला जाणार आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर काय असेल ती चर्चा करा आणि तो मार्ग सोडवून टाका. मला सांगा, ह्यापूर्वी कधीच रिक्षावाल्याला चाललेली हालत, टमटमवाल्याची चाललेली हालत, सायकलवर एखादा खारे विकतोय त्याला सुद्धा पोलीस विकू देत नाहीत. मनुका द्राक्षापासून बनवलेला सायकलवर विक्रेत्याला सुद्धा बंदी आहे.
मोहळाचं मध विकायचा गड्डा घेऊन फिरणारी लोक आहेत, त्यांना जगू द्यायचं नाही, त्याला विकू द्यायचं नाही. जेणेकरून हातात लहान मुलांचे फ्रॉक, लहान मुलांचे कपडे एखाद्या ह्याला अडकावून फिरणारे फिरस्ते आहेत, त्यांना विकू द्यायचं नाही. रिबिन गोप विकणाऱ्याला विकू द्यायचं नाही. चुड्याच्या पाट्या बांगड्या त्याच्यावर काट्या हाणून 400-400 500-500 रुपयाचं त्यांचं नुकसान करायचं. आणि पोलीस खात्याची भाषा काय आहे तुम्ही त्यांची जर नीट ऐकली तर त्यांना मग काही समजत नाही. आणि मगाशी मी बोलताना मी त्याला विचारलं, ह्या आजीला कुणी काठी मारली, कशासाठी मारली, हिला कोण मारायला लागलाय म्हणून सांगतो. हिला म्हणजे तिच्या घरातल्या मुलीला सुद्धा तो आवाजावर बोलत असेल तर तिथं मला म्हणतो तुम्ही आवाजावर बोला. मी ह्याचा मान राखायला कोण लागून गेला हा? ती जर स्वतः एका वयस्कर 80 वर्षाच्या महिलेचा मान राखत नसेल तर असल्याचा मान राखायला आम्हाला नाही ना शिकवलं. आम्हालाही मग त्या ठिकाणी कायदा कळतो, आम्हाला नियम कळतो. बटणं उघडी ठेवून आमच्याशी बोलतोय तो, डोक्याला टोपी नाही. एक पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधीमध्ये राज्यपालाचे अध्यादेश आहे कशा पद्धतीनं वागावं. आणि जर मग तो उर्मटपणानं लोकांच्या देखता वयस्कर महिलांना, वयस्कर लोकांना जर त्या पद्धतीनं बोलत असेल, महिला दिन 2-3 दिवसापूर्वी साजरा करताना त्या महिलांच्या बांगड्या फोडल्या, त्या महिलांच्या त्या ठिकाणी चुडे फोडले, त्यांचे प्रसाद फेकून दिलेत. ही अन्याय अत्याचार करणारी बाब इथं ब्रिटिशापेक्षा वाईट आहे. आणि म्हणून ह्याला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे. ते लोक ऐकायच्या स्थितीमध्ये नाहीत. ते उद्याच्याला कसल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाकडे ते लेखी तक्रार देणार आहेत. ते साळोखे कोण अधिकारी आलाय त्या अधिकाऱ्याचा बंदोबस्त नाही केला तर ते लोक निश्चितपणानं त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये लोकशाहीचा हत्यार आहे ते घेतल्याशिवाय राहणार नाही. मेरे खा राजमल खेरी बोलते. मी तुकाराम मोहन पशी बांगडीचा गाडा लावते. मी गाडा लावून धंदा करते. माझा मुलगा एक पेताड आहे. मला सुना नातवंड हा परपंच बघायचा असतो. आम्हाला हे पोलीस लोक रोज त्रास देतात, काय नाही ते बोलते, त्रास देतात आम्हाला. आम्ही आमच्या आमदारकडे गेलो होतो न्याय मागायला. आमदारांशी पण तिथं पण थोडीशी तुम्ही झाली तुकाराच्या पशी नामदेव पायरीजवळ. आम्हाला जर आमच्या आमदारने न्याय नाही दिला तर मतदानावर आविष्कार होईल. माझ्या घरातले बहिष्कार होईल मतदानावर. माझ्या घरातले 35 ते 40 मतदान आहे. आम्हाला फक्त न्याय पाहिजे. आम्ही कष्ट करून खाणारी माणसं आहेत. याच्या विक्रीत आम्हाला काही नाही पाहिजे. 90% लोकांचं पोट असा फिरून आणि कुठेतरी दुकानाच्या कड्याने बसून, कुठं देवळाच्या कड्याने बसून आहे. आणि पण याच्या अधिकारी एवढे साहेब आले, एवढे केले, उठवलं, बसलो, पण असं साहेब कधीच आला नाही की बसूच नका. आणि दुकानवाल्याला पण म्हणतात तुम्ही जरी बसू दिलं तर तुमच्यावर कारवाई करेन. आम्ही काय करायचं एवढं सांगा. एकीकडे म्हणतात तुम्ही नोकरीच्याच काय मागं लागता, धंदा सुद्धा करून खाऊ शकता आणि धंदा करायला ही साहेब लोक देत नाहीत. तर आम्ही काय करायचं? आमच्या मुलांचं भविष्य असंच घालवायचं का? आमचं एकच इच्छा आहे की आम्ही रस्त्यावर बसतो, आमची मुलं बसून आमच्या मुलांसाठी काहीतरी 4 पैशाचं व्यवस्था व्हावं. आणि ही जर बसून देत नाहीत तर आम्ही काय करायचं? आम्हाला काय दिवसभर किंवा रात्रभर बसू दे ह्याच्या अपेक्षा नाही. तुम्ही पण अधिकारी आल्यावर उठवू शकता, तुमचं पण मान ठेवतो आम्ही. पण आम्हाला सगळ्याच गोष्टीचं असे दाबू नका. आम्हाला पण सवलत द्या, तुम्ही पण सवलत घ्या. आणि असं जर केलं लोकांचं माल वाटतं, हे वाटतं, माल वाटल्यावर म्हणता साहेब पोटाला करून खातं. पोटाला करून खायच्या ऐवजी चोऱ्या करून खावा उघड उघड म्हणतात ती. तुमचा काय व्यवसाय? रांगोळीचा. सगळ्यांनी आजपर्यंत सहकार्य केलंय, आता पण सहकार्य करा. आम्ही चोडं ऐकतो. चोडं ऐकल्यानंतर आम्हाला हिकंड तिकंड येतात, शिव्या देतात. तुम्हाला लाजा वाटत नाहीत का? बांगड्या घेतात, चुडे घेतात, सगळ्यांना वाटतात. गोरबरीवर तुम्ही तिकडं गो खावा, माती खावा असे बोलतात. मग आम्हाला म्हणतात तुम्ही कुठं तर आत्महत्या करा. आत्महत्या करा कशाला इथं येत आहे देवळापाशी रोज उठून? आम्हाला त्रास द्यायला येता का? असं साहेब म्हणतात. साहेब पोलीस देवळापसले साहेब पोलीस सगळे साहेब पोलीस सगळेच म्हणतात आम्हाला. मग आम्ही काय करायचं आता? तुमची मागणी काय? आम्हाला तेवढं जागा मिळायची आमची एवढीच अपेक्षा आहे, दुसरं काय नाही. बाकी काय नाही पाहिजे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. फुल विक्रीचा व्यवसाय आहे. हातावरचं पोट आहे. रोज मंदिरापाशी बसून आम्ही फुल विक्री करून खातो. पोलीस डिपार्टमेंटने मागे सरून बसला म्हणले तर आम्ही बसतो. पण काय टायमाला आमची हार घेऊन येणाऱ्या भाविकांना फुकट मोफतमध्ये वाटतात
आणि ते पाठी उसकटून देतात, फुलं विस्कटून देतात आमची, आणि इथं बसायचं नाही, ही जागा काय तुमची आहे काय असा वखलून टाकतात, नाही ते आम्हाला बोलतात ते. आमची मागणी अशी आहे की आमचं हातावरचं बोट आहे, नगरपालिकेने अथवा या डिपार्टमेंटने आम्हाला कुठेतरी जागा आखून आम्हाला तिथं फुल विक्री करण्यासाठी बसण्याची परवानगी द्यावी. मतदानावरती बहिष्कार होणार ना, मतदानावर बहिष्कार होणार 100% होणार. एक मिनिट, उद्या काय करतात सगळ्या महिलांना हो सर का जरा मावशी सर लागली ती कायदेशीर कारवाई केली तालुक्याचं नाव घाला आणि ह्याच्यामुळं वागण्यामुळं आम्ही मतदानावर बहिष्कार करतो म्हणून निवडणूक आयोगाकडे त्याला दाव लावू का, त्याला लोकशाही काय असते एकदा दाखवू. Gracias.